आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात अजित पवार यांच्याविषयी। मधल्या काळामध्ये माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप, अजित पवार यांनी व्हिडिओतून आपली भूमिका आता मांडलेली आहे। अजित पवार यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही असं त्यांनी यामध्ये म्हटलंय। मोठी आहे, ज्यांना आठवत नसेल त्यांनी माहिती घ्यावी की या सर्व विकास कार्याची सुरुवात कोणी केली। या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमचा दादाचा वादा बघायला मिळेल याची मला खात्री आहे। राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच, जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो। म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल। पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांच्या प्रमाणे सरकारी योजनांचा लाभ आणि जनतेला दिलेलं बळ सगळ्यांना दिसतंय। या पुढच्या काळात देखील हे असंच दिसत राहील। या विकासाच्या मॉडेलची जी पायाभरणी आम्ही करतोय त्यावर विकसित महाराष्ट्राच्या उभारणीचं स्वप्न साकार होईल। या कार्यासाठी मला राज्यातील 13 कोटी जनतेची साथ हवी आहे। तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की प्रगत आणि विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आमच्या सोबत या। आणि जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो। म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।